नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षक पात्रता परीक्षा टेट पेपर 1 आणि 2 यासाठी मराठी विषयातील मोस्ट IMP क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा आपला जो चॅनल आहे VPN गुरु, या चॅनलवरती शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओंची मालिका सुरू केलेली आहे। नक्कीच ती संपूर्ण मालिका तुम्हाला पात्रतेच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे सहाय्य करणार असल्यामुळे नक्कीच सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे व्यवस्थित पाहून घ्या, कारण की यामधीलच प्रश्न त्या ठिकाणी पेपर 1 आणि 2 मध्ये असणार आहेत, यात कुठलीही शंका नाही। चला तर मग लगेचच मराठी विषयातील मोस्ट IMP क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा पहिला प्रश्न आहे, लघुनिबंधकाचा उद्देश कोणता असतो? पहा आता या ठिकाणी आपण उत्तर द्यायचं आहे की लघुनिबंधकाचा उद्देश कोणता असतो। ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून आपलं उत्तर सांगायचं आहे। पहा जनजागृती, प्रबोधन, क्रांती आणि मनोरंजन, लघुनिबंधाचा उद्देश कोणता असतो? चला सांगा। त्याचं अचूक उत्तर आहे पहा मनोरंजन, पर्याय क्रमांक 4 मनोरंजन। काय असतं उद्देश? मनोरंजन। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? पाठ्यपुस्तक, उत्तरपत्रिका, प्रश्न पद्धत, प्रयोग पद्धत। अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हटलं जातं? त्याचं अचूक उत्तर आहे पहा पाठ्यपुस्तक। अभ्यासक्रमाचा आत्मा कोण आहे? पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रमाचा आत्मा आहे। पुढचा प्रश्न, भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल घडून आणण्याचे उद्दिष्ट कुणी दिले? पहा बरं का, मोस्ट IMP प्रश्न आहे। भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल घडून आणण्याचे उद्दिष्ट कुणी दिले? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हार्डन आयोग, कोठारी आयोग, डॉक्टर राधाकृष्णन आयोग। भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल घडून आणण्याचे उद्दिष्ट कुणी दिलं सांगा। उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। त्याचं अचूक उत्तर आहे कोठारी आयोग। कुणी? कोठारी आयोग यांनी दिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, झुलता बंगला या शब्द प्रयोगात कोणता अलंकार वापरलेला आहे? पहा आता बंगला कसा आहे? झुलता बंगला। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येते की झुलता बंगला या ठिकाणी उपमा अलंकार असणार आहे। उपमा दिलेली आहे। झुलता बंगल्याला उपमा दिलेली कोणती? तर झुलता, म्हणून झुलता बंगला हा काय आहे? उपमा अलंकार त्या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न मोस्ट IMP प्रश्न पहा, आज मला अजिबात वेळ नाही या वाक्यातील आज या शब्दाची जात कोणती? पहा आज या शब्दाची जात कोणती ते सांगायची आहे। तर आज या शब्दाची जात आहे क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता? पहा हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे। विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हा वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न 7वा, दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा। कवी, कवित्री, कवयित्री, कवयित्री, कवियत्री। पहा आता कवी, कवयित्री, आपण काय म्हणतो? कवी, कवयित्री, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। पहा कसे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, आपल्याला लगेच लक्षात येत आहे की विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा होता कवी, कवी, मग कवयित्री हे या ठिकाणी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न 8वा प्रश्न, खाली दिलेल्या 8वा प्रश्न काय आहे? तर खाली दिलेल्या योग्य शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा। कोणाच्याही पक्षात सामील न होणारा, काय म्हणतो आपण त्याला? निपक्षपाती म्हणतो, अपक्ष म्हणतो, स्थितप्रज्ञ म्हणतो की निराधार म्हणतो? पहा आता कोणाच्याच पक्षात सामील न झालेला, पहा आपण त्याला काय म्हणतो? पहा आता 2 पक्ष येतात आणि त्या ठिकाणी 2 पक्ष असतील आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे कोणत्याच पक्षात सामील न होणार, आपण त्याला काय म्हणत असतो? तर अपक्ष म्हणत असतो। काय म्हणत असतो? अपक्ष, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, सर्व धनामध्ये कोणते धन श्रेष्ठ असते? पहा दागिने, पैसा, वस्तू, विद्या, सर्व धनामध्ये कोणतं धन श्रेष्ठ असतं? हा एकदम सोपा प्रश्न आहे, विद्याधन, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 विद्या। त्यानंतर पुढचा, कशाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात? कशाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात? त्याचं उत्तर आहे चेतक। चेतकाच्या समूहास डेसिको संबोध असं म्हटलं जातं, चेतक। काय उत्तर आहे? चेतक। त्यानंतर पुढचा,
काव्यलेखनास कशाची आवश्यकता असते? 4 रेघी वही, प्रतिभा, वेळ, 2 रेघी वही. तर काव्यलेखनास कशाची आवश्यकता असते? कविता करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे? प्रतिभा पाहिजे. प्रतिभा म्हणजे त्या व्यक्तीची जर प्रतिभा असेल तर तो काव्यलेखन चांगल्या प्रकारे करतो. पहा, वेळ, दुरेघी वही, 4 रेघी वही याची काय आवश्यकता नाही, प्रतिभा महत्वाचा आहे. त्यानंतर मोस्ट IMP प्रश्न, पुढील वाक्यातील काळ ओळखा. मुले शाळेत गेली आहेत. पहा, मुले शाळेत गेली आहेत याच्यातील काय करायचं आहे आपल्याला? काळ ओळखायचा आहे. पहा, सांगा, ज्याला येईल त्यांनी सांगायचे. मुले शाळेत गेलेली आहेत म्हणजे याचं काय आहे? पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ. गेली आहेत म्हणजे त्या ठिकाणी हाय जे वर्तमान काळ आहे तो काय झाला? पूर्ण झालेला आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, पूर्ण भूतकाळी असणारे वाक्य ओळखा. विराज अभ्यास करीत असे, विराजने अभ्यास केला होता, विराज अभ्यास करीत होता, विराजने अभ्यास केला आहे. चला सांगा, पूर्ण भूतकाळी विराजने अभ्यास केला होता म्हणजेच या ठिकाणी पूर्ण भूतकाळ कसा झाला? पूर्ण झाला. विराजने अभ्यास केला होता. पर्याय क्रमांक 2 हे अचूक आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. चौकोन. चौकोन कोणता प्रकार आहे? 4 कोण आहेत ज्याला असा तो चौकोन. बहुव्रीही समास. कोणता समास? बहुव्रीही समास म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा, पुढील समूहातील अयोग्य सामासिक शब्द ओळखा. अनंत, चक्रपाणी, सहकुटुंब, राम लक्ष्मण. पहा आता अनंत, चक्रपाणी, सहकुटुंब, राम लक्ष्मण वेगळा कोणता आहे? तर राम लक्ष्मण. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 16वा प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न, श्रावणीला थंडी वाजते या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? तर प्रयोग ओळखायचा आहे. श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते याच्यातला काळ आहे पहा कर्मणी प्रयोग. कोणता आहे? कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. श्रावणीला थंडी वाजते, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे अचूक उदाहरण पहा. आता पोलिसांनी चोर पकडला, पोलिसांनी चोराला पकडले, पोलीस चोर पकडतात, पोलीस चोरांना पकडतात. तर कर्मणी प्रयोगाचं वाक्य त्या ठिकाणी कोणतं आहे? पोलिसांनी चोर पकडला, कर्मणी प्रयोग. पहा, पोलिसांनी चोर पकडला, कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे पहा. त्यानंतर 18वा प्रश्न, माधव कंजूस आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणते? पहा, माधव कंजूस आहे तर अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. तर ते कोणतं? पहा, पर्याय 1 आहे माधव कंजूस नाही, माधव कंजूस आहे असे नाही, माधव उधळ्या नाही, माधव उधळ्या व कंजूस नाही. पहा, अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य काय होईल? माधव उधळ्या नाही. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा मोस्ट IMP प्रश्न पहा काय आहे प्रश्न? तर 19वा प्रश्न आहे पहा, आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार शोधा. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य यापैकी नाही. पहा आता आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले हे काय आहे? संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर 20वा प्रश्न पहा, प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. कुणी कोढे माझे उकलील का असं आहे बरं का. कोणी पुढे माझे उकलील का. माझे पुढे कोणी उकलणार नाही, कुणीकडे उकलण्याचा संबंध नाही. पुढे कोढे कुठे उकलत असते का? कोढे उकलण्यासाठीच असते. पण आता या ठिकाणी पुढे झाले तर इथं काय पाहिजे? कोढे. कुणी कोढे माझे उकलील का. उकलील का. माझे कोढे कुणी उकलणार नाही, कुणी कोढे उकलण्याचा संबंध नाही. कोढे कुठे उकलत असते का? कोढे उकलण्यासाठीच असते. आता या ठिकाणी विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी बनवायचं होतं तर काय आहे? माझे कोढे कुणी उकलणार नाही. या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पहा या ठिकाणी पुढे ऐवजी काय करा? कोढे करा. पहा म्हणजे माझे कोढे कोणी उकलणार नाही हे काय आहे? विधानार्थी वाक्य आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे? टायपिंग मिस्टेक झालेली आहे. पहा तेवढी समजून घ्या सर्वांनी. त्यानंतर महत्वाचा मोस्ट IMP प्रश्न, लेखक व टोपण नावे यांची चुकीची जोडी कोणती? नारायण मुरलीधर गुप्ते बरोबर आहे. बी. कृष्णाजी केशव दामले केशवसूत हे देखील बरोबर आहे.
विनायक गोविंद करंदीकर गोविंदाग्रज हे चुकले पहा. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज हे देखील काय आहे, अगदी बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. गोविंदाग्रज हे काय आहे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे पहा. विनायक गोविंद करंदीकर हे चुकीचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण टेट पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.